आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोल्हापूर उत्तरेत काल भूकंप झाला. मधुरिमा राजे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतानाही अर्ज माघार घेण्याची ही कोल्हापूरच्या इतिहासातली पहिली घटना. त्यामुळं कोल्हापूरचं राजकारण काल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलं. हे सगळं होत असताना ज्या घटना घडामोडी गेल्या 2-3 दिवसात घडल्या त्यातूनच अर्ज माघार घेण्याची वेळ मधुरिमा राजे यांच्यावर आली. ज्या पद्धतीने घटना घडवल्या गेल्या यातूनच त्यांच्या उमेदवारीबाबतचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. म्हणजे उमेदवारी मिळण्यापासून ते माघारीपर्यंत अनेक घटना घडामोडी घडल्या. या घटना घडामोडीमुळेच कोल्हापूर उत्तरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलं. मधुरिमा राजे यांनी माघार का घेतली या प्रश्नाचं उत्तर आजही अनेक जण शोधतायत. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 10 ते 11 कारणं अशी आहेत की ज्यामुळं मधुरिमा राजे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला आहे. आपण या नेमकी ही काय 10 कारणं आहेत की ज्यामुळं मधुरिमा राजे यांनी अर्ज माघार घेतली याची चर्चा करूया. आपण अजूनही महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच खाली सबस्क्राईब म्हणून बटन आहे, ते बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीविषयी गेले अनेक महिने चर्चा होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण मैदानात उतरणार नाही हीच भूमिका मधुरिमा राजेंनी घेतली, मालोजीराजे यांनी घेतली होती. त्यामुळं अखेर राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र काही तासातच नाट्यपूर्ण घडामोडीला वेग आला. काही कारभारी नगरसेवकांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा मधुरिमा राजे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यातूनच राजेश लाटकर यांची उमेदवारी कापण्यात आली आणि मधुरिमा राजे यांची उमेदवारी रातोरात जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्जही दाखल केला. त्या क्षणापासून कोल्हापूर उत्तरेत ज्या काही घडामोडी सुरू झाल्या त्यामुळेच अखेर 4-5व्या दिवशी मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज मागे घेतला. जे पहिला त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याला कारण आहे ते उमेदवारी देताना झालेला घोळ, त्यानंतर घडलेल्या घडामोडी. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ती राजू लाटकर यांची भूमिका. राजू लाटकर यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरला, पण ते नेत्यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज माघार घेतील अशी शक्यता होती. ती शक्यता गृहीत धरूनच पुढची वाटचाल सुरू झाली, पण लाटकर यांनी ही शक्यता फेटाळून लावताना आपला अर्ज कायम ठेवला. स्वतः शाहू महाराज, मधुरिमा राजे, मालोजीराजे हे सगळे त्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली, पण त्यांनी निर्णय दिला नाही. आपला लढण्याचा ठेका कायम ठेवला. पण तिथून घरातून उठत असताना शाहू महाराज एक शब्द वापरलेला की तुम्ही जर माघार घेतली नाही तर आम्हाला माघार घ्यावी लागेल. म्हणजे हाच शब्द शाहू महाराजांनी अखेर खरा करून दाखवला. त्यामुळं राजेश लाटकर यांची भूमिकाच मधुरिमा राजे यांच्या माघारीला कारणीभूत ठरलेली आहे. कार्यकर्ता सन्मान आणि कार्यकर्ता वाद ही एक तिसरं हे कारण आहे. कारण कार्यकर्त्याला सन्मान देण्यासाठी सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली, पण याच सन्मानाच्या वेळी कार्यकर्त्यात वाद सुरू झाला, समर्थकात वाद सुरू झाला. लाटकर यांच्या उमेदवारीला थेट उघड विरोध झाला आणि हा नुसता उघड विरोध झाला नाही तर तो बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. हे एक तिसरं कारण की ज्या हालचालीमुळे राजेश लाटकर दुखावले आणि त्या क्षणी त्यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला. काही आरोपही त्यांनी या
काही नेत्यांच्यावर समर्थकांच्यावर केले, हे घडवून आणलेलं षडयंत्र आहे हे त्यांनी शाहू महाराजांना पटवून दिलं. चौथं महत्वाचं कारण आहे शाहू महाराजांनी दिलेला शब्द. या सगळ्या घडामोडी कळाल्यानंतर शाहू महाराजांनी राजेश लाटकरना शब्द दिला की तुम्ही माघार घेतला नाही तर मी माघार घेण्यास भाग पाडतो. त्यामुळे त्या शब्दानुसार त्यांनी दुपारी 2-2:30 पर्यंत वाट पाहिली. राजेश लाटकर माघार घेत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्याच घरातील व्यक्तीला माघार घेण्यास सांगितलं. म्हणजे त्यांनी शाहू महाराजांनी आपला शब्द पाळलेला आहे. पाचवं कारण आहे अनेक जीवाभावाची माणसं जी छत्रपतींच्या सोबत अनेक वर्षे होती. मधुरिमा राजे किंवा मालोजी राजे मैदानात उतरत नाहीत हे लक्षात आल्यानंतर ही जीवाभावाची माणसं काही जण दुरावलेली, काही जण विरोधकांच्या प्रचारातही सहभागी झाले. आणि जेव्हा मधुरिमा राजे या मैदानात उतरल्या तेव्हा ही जीवाभावाची माणसं सोबत येण्याऐवजी कारणं सांगून बाहेर जाऊ लागली. काही जण तर थेट विरोधकांच्या प्रचारात उतरलेले त्यांना दिसू लागले. त्यामुळे ज्या सरदारांच्या सैनिकांच्या जीवावर लढाई लढायची तेच अतिशय विश्वासू सरदार जर आपल्या सोबत नसतील तर लढाई करायची कशी असा एक प्रश्न त्यांच्या मनात आला आणि तिथूनच निगेटिव्ह नॅरेटिव्हला सुरुवात झाली. कौटुंबिक वाद हे एक कारण आहे. संभाजीराजेंनी वेगळी चूल मांडलेली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळे कौटुंबिक वाद ही या एकूण निर्णयाला किंवा धरसोड वृत्तीला निश्चितपणे कारण आहे. काँग्रेसमधला वादही तसाच आहे. उमेदवारी देण्यापासून नाकारण्यापर्यंत काँग्रेसमधला वाद उफाळून आला. त्यामुळं घातपात होईल या शक्यतेनं नॅरेटिव्हला पुन्हा सुरुवात झालेली आहे. म्हणजे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत राहतील का ही एक शंका अनेकांच्या मनात आली. काँग्रेसमधला वाद वाढत गेला. राजेश लाटकर यांची बंडखोरी या वादाचंच एक कारण होतं. लाटकर माघार घेत नाहीत हे लक्षात आल्यानंतर हा वाद विकोपाला जाणार, त्याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानंतर तेथूनच माघारीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोबत जे दोन मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, या दोघांनी उत्तरची जागा मागितली होती पण त्यांच्या पदरात ती पडली नाही. पण याच पक्षाचे काही प्रमुख नेते आपल्या सोबत नसल्याचं लक्षात आलं. कारण प्रचाराचा अर्ज भरायचा जो काय मुहूर्त होता तेव्हाही काही चेहरे दिसले नाहीत. त्यानंतरही 2-3 दिवसात काही प्रमुख चेहरे प्रचारात उतरलेले दिसले नाहीत. त्यामुळं मित्र पक्षातली नाराजी दूर होते की नाही ही शंका मनात आली. आणखीन एक महत्वाचं कारण, यापूर्वी छत्रपती घराण्याला 2 पराभवाचे धक्के बसले. एक संभाजीराजेंचा 2009 साली पराभव झाला सगळे दिग्गज सोबत असतानाही, आणि दुसरीकडं माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे एकही मोठा सरदार नसताना हवा तापवली आणि त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर मालोजीराजेंचा पराभव याच वेळी झाला. त्यामुळे 2 पराभव सोबत असताना पुन्हा 3रा पराभव होऊ नये याची काळजी घेण्यात आली आणि त्यातूनच माघारीची प्रक्रिया सुरू झाली. खरं तर मधुरिमा राजे यांच्याकडे काँग्रेसचा हुकमी एक्का असं म्हणून पाहिलं जातं. कारण मधुरिमा राजे जर मैदानात असतील तर प्रचाराचीही गरज नाही, त्या निवडून येतील अशी चर्चा होती. आणि एकूण त्यांनी 8 दिवस जो प्रचाराचा धडाका लावला होता तो पाहून त्या घराघरात निश्चित घुसणार आणि त्या प्रबळ उमेदवार ठरणार, ताकदीच्या उमेदवार ठरणार, विजयी उमेदवार ठरतील अशी चर्चा सुरू झाली. तरीही एकूण जे काय 4 दिवस घटना घडल्या त्यामुळं कुठेतरी शंकेची पाल चुकचुका लागली आणि ही शंकेची पाल माघार घ्यायला भाग पडली. याच दरम्यान काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाला रामराम केला. याशिवाय आणखी काही जण पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
या सगळ्यामुळं आपण ही लढाई लढत असताना एकतर जीवाभावाचे सरदार आपल्या सोबत कमी आहेत, जे आहेत ते मनापासून काम करणार का, राजू लाटकरांना दिलेला शब्द, त्यांनी केलेली बंडखोरी, अशा अनेक कारणामुळं अखेर मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. पण ही माघार केवळ आत्ताची माघार नाही, त्यांच्या एकूण राजकीय भविष्यापुढं मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. कारण या माघारीची चर्चा जी सुरू आहे ती एकूणच छत्रपती घराण्याच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू आहे. त्यामुळे मधुरिमा राजे यांच्या राजकारणावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. सक्षम असताना, ताकद असताना, क्षमता असताना, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असताना त्यांनी जो निर्णय घेतला, त्यामुळे मात्र एकूणच छत्रपती घराण्याच्या राजकारणाची उलटसुलट चर्चा आता सुरू झालेली आहे. ही 10 कारणं आहेत की ज्यामुळं मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. अन्य काही किरकोळ कारणं आहेतच, पण महत्वाची ही 10 कारणं आहेत. आपल्याला आता आणखी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या, ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.